गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ शुभ सकाळ. तर आजच्या व्लॉगची सुरुवात आपली झालेली आहे. तर सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. सकाळी सकाळी सगळ्यांच्याकडेच कामं चालू असतात, तशी माझीही चालू आहेत. आपलं डेली रुटीन नाही का. तर काल रॅशनिंगचे तांदूळ आणलेत, हे बघा, हे आहेत रॅशनिंगचे तांदूळ. तर ते मला आता स्वच्छ धुवायचे आहेत. तर थोडे 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 करून मी आता हे सगळे असे स्वच्छ धुवून घेणार आहे. खूप घाण निघते धुताना, खूपच अगदी जास्त घाण असते. नाही धुतले ना तर मग काय सगळं आपल्या पोटात. पाऊस पण आहे थोडा छान मस्त, थोडा पडतो, थोडं ऊन पडतंय. सगळ्यांकडे सकाळी सकाळी कशी खूप भरपूर कामं चालू असतात. घर आवरणं चालू असतं, सकाळचं आपलं नाश्ता पाणी जेवण सगळं सगळं. आता हे भाकरीचे तांदूळ आहेत. हे आता माझं भाकरीचं दळण पण संपत आले, त्याच्यामुळे मी आता हे धुवणार स्वच्छ आणि वाळत घालणार. स्वच्छ धुतले ना का खूप घाण, एवढी घाण असते ना ह्याच्यामध्ये. एकदम स्वच्छ धुतले ना मस्त व्हाईट, एकदम व्हाईट व्हाईट होतात तांदूळ. तुम्हाला दाखवलेच मी. सहज पावसाळ्यात झाडांची पण काळजी घ्यायची. हे बघा किती स्वच्छ झालेत बघा, मस्त. आता डायनिंग टेबलवर वाळत घालते आणि मग दाखवते. तर मंडळी, मेथीचे लाडू केलेत का? केले नसतील तर करा, थोडे थोडे करावं. एक वाटीचं घ्या, अर्धी वाटीचं घ्या, छोटी वाटी घ्या प्रमाण, पण करून बघा. खूप माझे इतके सुंदर लाडू झाले ना. हो हो, आता तर संपायला पण आलेत लगेच. वरून आमचा सारखा सारखा खातो लाडू लाडू लाडू. परत घरी आई पप्पांना दिले, बहिणीला दिले. परत काल आम्ही गेलो होतो, जयसाठी भाकऱ्या द्यायच्या होत्या जयला. तर आता तुम्ही म्हणाल जयला एवढ्या लांब भाकऱ्या कशा काय पाठवल्या यांनी. तर कुरिअरनी नाही पाठवल्या. तर ॲक्च्युली आम्ही पण जाणार होतो, पण आमच्या काही प्रॉब्लेममुळे विजा असतो ना, तो रिजेक्ट झाला. त्याच्यामुळे आम्ही जाऊ नाही शकलो UK ला. आणि कालचा प्लेन होता. आम्ही गेलो असतो तर काल आम्ही गेलो असतो, तुम्हाला पण बघायला भेटलं असतं की नाही, छान छान मस्त UKचं. तर असो, बेटर लक नेक्स्ट टाईम. तर त्याचा जो मित्र आहे त्याच्याबरोबर तिथे, त्याचे मम्मी पप्पा पण काल, त्यांचं फ्लाईट होतं काल, ते आमच्याबरोबरच होते. तर त्यांचं झालं आणि ते काल जाणार होते. त्यांची फ्लाईट काल रात्री 10ची होती. तर आज ते दुपारी 12-12:30पर्यंत, म्हणजे आपले दुपारचे 12:30पर्यंत आणि त्यांचे सकाळचे 7-7:30पर्यंत UKचे. तर तेवढ्या टायमाला ते पोचणार होते. तर आता 12-12:30पर्यंत आज ते पोचतील, म्हणून मग मला भाकऱ्या द्यायच्या होत्या जयसाठी. तर मी त्यांच्याकडे पार्सल घेऊन गेले होते. ठाण्याला राहतात ते, त्यांच्याकडे पार्सल देऊन आले. तर आता ते दुपारी पोचतील, हार्डली 1 तासामध्ये आता ते UKला पोचतील. तेव्हा त्यांच्याकडे सकाळचे 7-7:30 वाजलेले असतील. आमचं जायचं राहिलंच. असो, नेक्स्ट टाईम जाऊया. त्याचं कॉन्व्होकेशन होतं खास, त्याच्यासाठी आम्हाला जायचं होतं, फिरायसाठी असं नाही. पण कसं, मुलगा एवढा मास्टर्स केलं मुलांनी बाहेर जाऊन, तर तो सोहळा, तो आनंद बघायचा काहीतरी वेगळंच असतं नाही का शेवटी. म्हणून जायचं होतं खास. फिरण्यासाठी काय, फिरायला आपण नंतरही जाऊ शकतो. कॉन्व्होकेशन पुन्हा पुन्हा, त्याचं सत्कार, सगळं सेलिब्रेशन, त्याचा आनंद सगळं बघायला भेटलं असतं. पण असं काय हरकत नाही, नंतर जाऊ. आता काय नंतर, आता मग फिरायलाच जायला लागेल. बघूया. आता सगळं आम्ही फास्टमध्ये केलं, त्याच्यामुळे जरा आमचं झालं. असू दे, जाऊया पुन्हा परत कधी. आता काय आहे, तो तिथेच राहणार आहे, त्याच्यामुळे काही एवढा इश्यू नाही आहे. पाऊस थांबला ना असं गरम होतं, तर
तुम्ही म्हणाल रोज रोज आता हिचे ब्लॉग येत नाही आहेत, रेसिपीज नाही, काही नाही. आणि रोज आता काय ना, रोजचं जेवण आपलं तेच असतं, डाळ भात भाजी, डाळ भात भाजी. रोज तरी काय दाखवणार नाही का. तर चाललं आहे आपलं. आता आज खूपच उशीर झाला आहे. आज कसा वरुणचं कॉलेज 10:30चं होतं ना, त्याच्यामुळे जरा उशिरा उठले. काय लवकर उठले, उशिरा म्हणजे 8 वाजता उठले तरी पण. आता तो गेला आहे कॉलेजला, नाश्ता वगैरे सगळं करून गेलेला आहे कॉलेजला. आणि माझी चालली आहेत कामं आता आटपणं. तर आता काल तांदूळ आणले म्हणून म्हटलं पहिले तांदूळच धुवून घेऊया, कारण ऊन नाही आहे ना, तर सुकतील कसे. तर आता 5 दिवस तरी 4-5 दिवस सुकायला लागणार आहे ते. आता मी तुम्हाला कुठे वाळत घातले ना ते दाखवते. चला, इथे मी ना असे वाळत घातलेले आहेत. इथे असेच डायनिंग टेबलवरच घालते पसरवून चांगले व्यवस्थित, आणि छान सुकतात पण इथे चांगले व्यवस्थित. पंखा चालू ठेवते रात्रीचा, फक्त पंखा बंद असतो, नाही तर असा अख्खा दिवस थोडा थोडा वेळ पंखा चालू ठेवते मी, आणि चांगले असे सुकून जातात मस्त. सकाळी टॅरेसवर एकदा घातले होते तसे वाळत, पण काय टॅरेसवर बघत बसायला लागतं, कारण की कबुतरं चिमण्या काही ठेवणार नाहीत. कारण की एकदा असंच आमच्या बिल्डिंगमधले त्या काकी होत्या ना, त्यांनी असेच वाळत घातले, जवळजवळ 5-6 किलो घातले होते तांदूळ, आणि त्यांना फक्त अर्धा किलो पण तांदूळ भेटले नाही. नंतर सगळेच हे करून टाकले. ते पसारा बघा, सकाळचा पसारा अजून माझा आवरायचा आहे, कचरा वगैरे काढायचा आहे. मस्त मारुतीची हनुमानची गाणी ऐकत बसले होते. तर चला बोलत राहूया आपण. आता माझं इथे आवरायचंच आहे घरातलं, पण आता पहिले काय करते मी ना, जिना खूपच खराब झाला आहे, खूपच खराब. आणि अख्खा धुवत बसायचं बोललं ना तर पार खालपर्यंत जायला लागतं आम्हाला धुवत, 3ऱ्या मजल्यापासून खालपर्यंत. मग मी आज काय करते, जरा जिना ना थोडासा असा घासते, पायऱ्या सगळ्या व्यवस्थित, आणि छान असं सुंदर एकदम क्लीनमध्ये पुसून घेते, डेटॉल फिनेल वगैरे टाकून. ठीक आहे, तर खालपर्यंत जायला नको. नंतर मग बघूया परत, आता मध्येच कधीतरी मग धुता आला तर, जमलंच तर तो पण धुवून घेईन. आणि आता आंघोळ पण व्हायची, म्हटलं आंघोळीच्या आधी सगळं जिना वगैरे साफ करून, घरातल्या लाद्या वगैरे करून, आणि मग आंघोळ विंघोळ करा. आज उशीर होईल थोडा, जाऊ दे. तर काय आता साफसफाई करायची बोलली का उशीर होतो, काही हरकत नाही. आणि वरती ना आमची झाडं पण कटिंग करायची आहेत, तर बघूया आता ती पण कटिंग करता येतील का, दाखवते. चला, तर मी ना हे सगळा जिना ना असा या ब्रशने मुळ्याने घासणार आहे बघा. थोडंसं लिक्विड टाकलं आहे विमचं, आता तो सगळा घासते आणि पुसून घेते. तर झाडं बघूया. असं काय चाललंय, ओरडाओरड काय द्यायला आलो वाटतं आपण ह्यांना, असं वाटलं. चला, कुठून स्टार्ट करायचं. थोडी वाढलीत बघा आमची झाडं. पावसाळा आला की थोडी झाडांची ट्रिमिंग केली पाहिजे. एवढी पार पत्राला टेकली. हो ना. आता ही कटिंग करूया. आणि या कावळ्यांना वाटलं तरी कमी द्यायला आले म्हणून ते बघ हाक मारतायत चक्क तुम्हाला. मी पण संध्याकाळी आले का असंच करतात. इकडे हे लिंबाचं झाड पण थोडंसं कटिंग करायचं आहे. जास्वंदीची सगळी झाडं. वाव, फूल बघ किती मस्त आलंय. हो, हा, एक नंबर फूल आलेलं आहे, भारी. डबल जास्वंदी आहे ना ही. इथे गुलाबं पण भरपूर आलेली आहेत. हे बघा, खूप गुलाबं येतात आमच्याकडे. इकडे आहे अजून, इकडे पुढे पण आहे. हां, कटिंग करून घ्या पटापटा सगळे. आणि ते जाड्या फांद्या ठेवा जरा, आणि या वहिनीला पण द्यायच्या आहेत. एका कुंडीत खोवून ठेवते मी, ती कुंडीच देणार आहे मग वहिनीला. झाडच पण धुवायला पाहिजे, कसा वास येतोय बघा ना, खौट वास. कावळ्यांनो, तुम्हाला काही द्यायला आणलेलं नाहीये, वाच काव करू नका. चला, आता सगळी झाडं कटिंग करून घेत आहेत हे, आणि मी खाली चालली आहे जिना पुसायला. आमच्याकडे कसली झाडं आहेत बघा की, सगळी जास्वंदीचे. पारिजातक आहे, कोरफड आहे, गुलाबाची तर आहे, 2-3 गुलाबाचे आहेत. हे आहे बासमतीचं पानाचं आहे, हे बघा.
गुलाबं पण भरपूर आलीत अगदी, आणि सगळी नवीन पालवी फुटले बघा की सगळं गुलाबाला. एक केवढं मोठं झाड आहे गुलाबाचं बघा, चांगलं मोठ्या कुंडीत लावलेलं आहे आम्ही हे झाड. एवढं मोठं झाड आहे बघा, आणि भरपूर आता नवीन सगळी नवीन पालवी फुटलेली आहे. आणि हे आहे ना, हे आपलं डबल जास्वंदीच आहे, पण ते असं येल्लोइश पीच कलरमध्ये आहे. आता मी या फांद्या ना एका कुंडीमध्ये परत रोवणार आहे. कढीपत्ता पण मी काल काढला. चला, हे छोटे छोटे कटिंग्स आहे बघा, हे सगळे पिशवीत भरले आहेत बाकीचे कचरा. आणि इथे बघा, हे या कुंडीत लावलं मी 2-3 कटिंग लावले, या कुंडीत 2-3 कटिंग लावलेले आहे. अशा या 2 कुंड्या आता मी कटिंगने तयार केलेल्या आहेत. म्हणजे ही अशी रोपं कटिंग करून नुसतं फांद्या लावायच्या का त्या येतात आपोआप. मी अशीच सगळी ही झाडं लावलेली आहेत, कटिंग करून सगळं त्याच्यातच परत खोवायचं आपलं, का येतं ते छानपैकी. हे की नाही मस्त आयडिया. चला, आता जिना राहिला आहे अर्धवट, ते करूया कंप्लीट. कचरा घेऊन जाऊया खाली. चला चला, उशीर होतोय. आणि आता ही जास्वंदीची पानं आहेत ना पिशवीत, ते मी काढणार आहे डोक्याला लावायला. चला तर मंडळी, आता आमची सगळी कामं उरकून झालेली आहेत आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत. जेवण पण तयार आहे. साफसफाई झाली, जिना धुवून झाला, झाडं कापून झाली, आणि आता जेवायला बसतोय. तर आणि आम्ही जेवता जेवता ही सिरियल बघतोय. ही सिरियल चालू आहे सध्या यूट्यूब चॅनलवरती. सिरियल चालू आहे सावित्रीबाई फुले. तर ही सिरियल टी व्हीवर चालू होती, पण ती का बंद केली आहे हो ह्या लोकांनी? त्यांना TRP नाही मिळत म्हणून. हां, आणि जास्त करून काय ब्राह्मण लोक असं काय नाही, जे काय असेल ते आपल्याला असलं कारण काय माहिती नाही. आपल्याला सिरियल आवडलेली आहे, चांगली आहे म्हणून आम्ही बघतो, बाकी नो कमेंट. हां, तर तुम्ही त्यांनी टीव्हीवर TRP नाही म्हणून बंद केली, आपण कोणी हार मानलेली नाही आहे म्हणून युट्यूबवर मराठी वारसावर कार्यक्रम चालू आहे. आणि आपला सगळ्यात आवडता कार्यक्रम हा आहे, सावित्रीबाई. घेण्यासारखं काहीतरी आहे. खूप छान छान बाकीचे दाखवतात. नको ते कार्यक्रम बघण्यापेक्षा हा कार्यक्रम मला खूप आवडतो आणि तो आपण आवर्जून बघतो. हां, आणि तुम्ही पण बघत असाल. आणि जर टी व्हीवर नसेल चालू नाही झाले अजून टी व्हीवर, तर हा यूट्यूबवर चालू आहे. तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करून मराठी वारसामध्ये हे ज्योतिबा फुले सिरियल चालू झालेली आहे. तर तुम्ही पण सगळ्यांनी आवर्जून बघा. खूप छान सिरियल आहे, खूप काही छान छान दाखवतात. काय काय त्याच्यातून आपल्याला पण चांगल्या चांगल्या गोष्टी घेता येतील तर घ्याव्या. तर असो, चला आता आम्ही पण मस्त जेवून घेतो. इथे तांदूळ वाळत घातलेत आणि आता आमचं जेवण पण झालेलं आहे. आता पटापट जेवून घेतो आणि मग बोलूया. चला, तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं सगळं आणि सिरियलच बघत बसले. तर ती सिरियल आहे ना ज्योतिराव फुलेंची, यूट्यूबवर 2च दिवस असते, शनिवार आणि बुधवार असे 2च दिवस असते ती. त्याच्यामुळे मग तुम्ही कधीही यूट्यूबवर सर्च करू शकता आणि ती सिरियल बघू शकता. खूप छान सिरियल आहे. अगदी आपल्या बायकांबद्दल इतकं खूप छान छान दाखवलं. म्हणजे आपल्या आपण बायका आहोत ना, बायकांसाठी जे काही चालू केलं आहे, शिक्षण म्हणू नका, पहिलं तर त्यांनी शिक्षण चालू केलं. त्या शिक्षणाच्या विरोधात खूप लोक इतके अगदी काय काय बोलत होते. तर बायकांना शिकवायचं का, बायकांना शिकवायचं असतं का, तर ते आपल्या नवरे लोक बोलायचे पूर्वीचे की आपल्या बायका असतात ते पायाची धूळ असतात, पायाच्या चपलांसारखे त्यांची किंमत असते. म्हणजे आपण बायकांनी एवढं सगळं करून सुद्धा, अशी त्यांची मेंटॅलिटी, असे त्यांचे विचार होते पूर्वीचे. पण काही काही अर्थाने ना कधी कधी असं वाटतं की एक होतं असं की ठीक होतं ते तिथपर्यंत, की बायकांना काही काही बंधनं होती, ती काही काही बंधनं ॲक्च्युली ठेवायला पाहिजे होती. कारण की आत्ताच्या या युगात, पूर्वीच्या युगात ठीक होतं की काही नव्हतं बायकांना करून देत, तर त्यांनी त्याच्या विरुद्ध लढा उठवला आणि विशेष म्हणजे त्यांना शिकवलं बायकांना. पण बायकांनी आत्ताच्या कलियुगामध्ये ना ह्याचा गैरफायदा घेतला आहे. सगळ्या बायकांनी ह्याचा गैरफायदा घेतलेला आहे. काही काही, सगळ्याच असं नाही, काही काही बायका आहेत आपल्या चांगल्या वळणाला आहेत, खूप छान स्वभाव आहे, परत शिक्षणाचा चांगला उपयोग करतायत, दुरुपयोग करत नाहीत, वागण्याचा दुरुपयोग करत नाहीत. काही काही जण तर अति वागायला लागल्यात. आत्ताच्या या पिढीच्या मुलीसुद्धा अगदी बेफान सुटलेल्या वागतात. अगदी त्यांच्या ना असं वाटतं कसं व्यसन घातलं पाहिजे तसं कोणीतरी करायला पाहिजे खरं तर. पण असो, चालू
आता आपल्याला ज्योतिबा फुलेंनी खूप छान आपल्याबद्दल चांगलं चांगलं काय काय करून दिलं. ॲक्च्युली बायकांना शिक्षणाचं म्हणू नका, इतर गोष्टींच्या सोयीसुविधा म्हणू नका, सगळं काही त्यांच्यामुळे आपल्याला चालू झालेलं आहे. तर तुम्ही बघा नक्की सिरियल, तुम्हालाही समजेल की कसं काय काय आहे ते, हो की नाही. तर चला मग आता मी ना जास्त हा व्हिडिओ लांब खेचत नाही, कारण की जास्त मोठा होऊन जातो मग व्हिडिओ. तर आता मी सकाळची साफसफाई वगैरे झाली, आता जेवून झालं, आता सिरियल बघत बसलो आहे. आणि मला एकीकडे ब्लाऊजांना हुकं लावायचे आहेत, 10 ब्लाऊज आहेत, त्यांची हुकं लावायची. आता थोडा वेळ मी बसते, कारण आत्ताच जेवले तर लगेच आराम करायला नको म्हणून. तर असो, तर देवांची पूजा पण आमची राहिली आहे आता, कारण की आम्हाला सुतक आहे, 12 दिवस काही पूजा नाही करायची. चुलत सासरे वारलेत खालती, त्याच्यामुळे पूजा नाही करत आहेत 12 दिवसांनी. नंतर मग सगळे देव वगैरे धुवून आणि मग करू. तर आता उद्या बसायला पण जायचं आहे. ते ॲक्च्युली राहतात दिव्याला, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे स्टेशन दिवा तिकडे जायला लागणार आहे त्यांच्या घरी राहायला. खरं तर घर इथेच आहे त्यांचं मेन, पण ते तिकडे जाऊन राहिलेत. असो, तर चला, आपल्या गप्पा गोष्टी फार लांबतात. तर थोड्याच दिवसांनी, आता आठवड्यातच, नेक्स्ट सॅटर्डेला, आठवड्यातच नाही, नेक्स्ट सॅटर्डेपासून आषाढी एकादशी आहे नेक्स्ट सॅटर्डेला. तर त्या दिवसापासून चातुर्मास पण चालू होतो. तर तुम्हाला माहितीच आहे, मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चातुर्मास करणार आहे. 4 महिने उपवास, नो नॉनव्हेज खाणार नाही. तर यावर्षी पण विचार चाललाय माझा की शिवपुराण वाचायचा. महादेवांची इच्छा, शेवटी वाचून ते घेणार आहेत माझ्याकडून. तर चला, आता हा मी व्हिडिओ इथेच संपवते आणि आता मी आवरते पटापट. तांदूळ सुकायला घातले, ते थोडेसे असे मध्ये मध्ये त्याला हात पण मारायला लागतो. ठीक आहे, चला आता थोडा वेळ बसते, ब्लाऊज वगैरे करते आणि मग आराम करणार. मग संध्याकाळचं आपलं नेहमीचं रुटीन, आपलं परत संध्याकाळी जेवण काय करायचं. आत्ता जेवायला काय केलं होतं तुम्हाला असं वाटतं तर मुगाची भाजी केलेली, भेंडी फ्राय केलेले आणि भात, आणि बाजरी, आपली ज्वारी आणि नाचणीची भाकरी खायला चालू केले मी आजपासून, तर ते केली होती. तर संध्याकाळी बघूया आता काय करायचं ते. वरून अजून आला नाही, क्लासला गेला आहे, कम्प्युटरचा क्लास आहे त्याचा, क्लासवरून येईल आणि मग जेवेल. त्याच्यासाठी चिकन आहे, भात आहे. तर चला मग असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येईन. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर, बाय.